पूजा खेडकरने आयएस होण्यासाठी 7 वेगवेगळी नावं धारण केली। आई वडिलांच्या नावामध्ये बदल करून 7 वेळा भरले अर्ज। दिल्ली पोलिसांची न्यायालयात माहिती। पूजा खेडकरला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। पूजा खेडकर नातेवाईकांच्या मदतीने परराज्यामध्ये लपल्याची माहिती। अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू। वादग्रस्त माजी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी। शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यातल्या आणखी एका आयएस अधिकाऱ्याचं पद धोक्यामध्ये। बोगस दिव्यांग सर्टिफिकेट वापरून आणि यूपीएससीला खोटी माहिती देऊन पुण्याच्या अमोल आवटे यांनी पद मिळवल्याचा आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप। पुण्यातल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जाण्याची शक्यता। या संदर्भात पुणे पोलीस न्यायालयाकडे मागणी करणार असल्याची माहिती। अकोल्यामध्ये भरधाव वाहनाची दुचाकीला धडक। अपघातामध्ये 9 महिन्यांच्या बाळासह आईचा मृत्यू, वडील आणि 5 वर्षीय मुलगी जखमी। दुचाकीला धडक दिल्यानंतर कार चालक हा झाला पसार। औरंगाबाद उस्मानाबाद नामांतराच्या मुद्द्यावरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला याचिकाकर्त्यांकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या नाणार येथील रिफायनरी कारखाना रद्द झाल्यानंतर आता त्या ठिकाणी बॉक्साईट उत्खनन केलं जाण्याची शक्यता। त्या संदर्भात 29 ऑगस्टला सागवे गावातल्या महाविद्यालयामध्ये जनसुनावणी। आपापसामधल्या वादानंतर आज पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एका कार्यक्रमात एकत्र येण्याची शक्यता। नागपूरमध्ये 4 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आज उद्घाटन सोहळा। येत्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाजप अधिक आक्रमक होणार। संघ आणि भाजपचे पदाधिकारी मिळून हिंदूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार। लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून तीव्र आंदोलन करणार। गुहागर विधानसभा मतदारसंघावरती भाजपचा दावा, तर शिंदे गटाचे रवींद्र फाटक यांच्याकडूनही मतदारसंघामध्ये चाचपणी। ठाकरे गटाचे भास्कर जाधव या मतदारसंघाचे विद्यमान आमदार। उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर। 3 ऑगस्टला ठाकरे गटाचं पुण्यामध्ये राज्यस्तरीय अधिवेशन। ठाकरे गटाच्या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे राज्यातल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार। जनतेला न्याय देणार, गद्दारांचा कडेलोट करणार असं पोस्टर पक्षाकडून व्हायरल। इतरांना बोलण्यापेक्षा ठाकरेंनी स्वतःचा पक्ष सांभाळावा। सरकारच्या कामामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली। आम्ही टीकेला कामानं उत्तर देऊ। मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था उरली नाही, आमदारांवरती हल्ले होत आहेत, संजय राऊतांची टीका। राज्यातली सरकार घटनाबाह्य आणि गुंडगिरीला पोचणार, राऊतांचा आरोप। 2 महिन्यांनंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, खासदार संजय राऊतांचा दावा। महाराष्ट्राचा रिमोट कंट्रोल सध्या दिल्लीतून चालतोय असाही आरोप। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी फुंकलं विधानसभेसाठी रणशिंग। पुढचे 4 महिन्यांमध्ये आमदार होणार, अभिजित पाटील यांचा दावा। अमोल विटकरी राडा प्रकरणामध्ये अटक केलेल्या 6 मनसे कार्यकर्त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी। अकोला जिल्हा न्यायालयाचा आदेश। मनसेचे सरचिटणीस कर्णबारा दुनबळे हे अटकेसाठी अकोला पोलिसांचं पथक मुंबईला रवाना। दुनबळे यांच्या अटकेसाठी 3 पथकं मुंबईला रवाना झाल्याची माहिती। मात्र कर्णबाळा हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती हल्ला केला प्रकरणामध्ये दोघांवरती गुन्हा दाखल। अंकुश कदम आणि धनंजय जाधव या 2 आरोपींवरती कारवाई। विचारांची लढाई विचारांशी लढू, मी बोललो त्यामध्ये काही चूक नाही। महाराजांचे वंशज आहेत तर त्यांनी तसं वागायला हवं, जितेंद्र आव्हाडांची भूमिका। मनोज जरांगे आज पुणे न्यायालयामध्ये उपस्थित राहणार। 2013ला नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणामध्ये जरांगेंवरती गुन्हा दाखल। प्रत्येक पक्षाला मिळणाऱ्या जागांमध्ये 50% ओबीसी उमेदवार असावेत, अन्यथा ओबीसींच्या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी पक्षासोबत फारकत घ्यावी, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन। सांगलीमध्ये 11 ऑगस्टला ओबीसी मेळाव्याचं आयोजन। छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे राहणार उपस्थित। नांदेडमध्ये जमावबंदी असतानाही ओबीसी पदाधिकाऱ्यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका या मागणीसाठी काढली रॅली। 30 ते 40 पदाधिकाऱ्यांवरती हदगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा।
ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घेतली भेट। ठाणे लोकसभा मतदारसंघामधील रेल्वे प्रश्नांच्या संदर्भात दोघांमध्येही चर्चा। कोकण मंडळाकडून मुंबईमधल्या घरांसाठी लवकरच लॉटरी। म्हाडाच्या पाठोपाठ कोकण मंडळाकडूनही आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी घरांसाठी लॉटरी काढण्यासाठी प्रयत्न। गेल्या 10 वर्षात शासनाच्या नियमांचं पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना सलग 5 वर्ष मंडप उभारणीसाठी परवानगी मिळणार। मंडप उभारणीसाठी केवळ 100 रुपये नाममात्र शुल्क आकारणार। सायन स्टेशनच्या समोर धारावी जंक्शनचा रोड ओव्हरब्रिज पुनर्बांधणीसाठी बंद। पर्यायी मार्ग बनलेल्या बीकेसी कनेक्टरवरती सध्या प्रचंड वाहतूक कोंडी। कुर्ला ते घाटकोपर अमर महल जंक्शनपर्यंत वाहनांच्या रांगा। पुणे मुंबई रेल्वे मार्गावरती खंडाळा घाटामध्ये दरड कोसळली। 4 तासांच्या प्रयत्नांनंतर रेल्वे सेवा पूर्ववत झाल्याची माहिती। मुंबई गोवा महामार्गासाठी मनसे गणपतीच्या पूर्वी पुन्हा आंदोलन करणार। मनसेचे सरचिटणीस अमेय खोपकर यांची माहिती। तर तिकिटाच्या काळाबाजारावरही मनसे आवाज उठवणार असल्याची खोपकरांची माहिती। महाबळेश्वरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाचा रास्ता रोको। त्यामुळे रस्ते महामंडळ आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धावाधाव। पुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। मुठा नदी पात्रामध्ये 11,407 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। सोलापूरची तहान भागवणारं उजनी धरण 66% भरलं। उजनी धरणावरती परिसरातील 40 पेक्षा जास्त साखर कारखाने अवलंबून। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठा वाढला। 7 जलाशयांमध्ये 80.45% पाणीसाठा। मागच्या 10 वर्षात मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांचं निर्जंतुकीकरण तसंच तलावातील गाळही काढण्यात आलेला नसल्याचं समोर। माहितीच्या अधिकारामध्ये मुंबई महानगरपालिकेची माहिती। जुलै महिन्यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 1,24,000 हेक्टरवरती पिकांचं नुकसान तर पूर तसंच विजेचा धक्का लागून 94 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती। पुणे इंदूर महामार्गावरती मनमाड ते मालेगावच्या दरम्यान चोंडी घाटामधील संरक्षण कठड्याची दुरावस्था। अनेक ठिकाणी संरक्षण कठडा तुटल्यानं वाहनं दरीमध्ये कोसळण्याची भीती। भंडाऱ्यातील मोहाडी तालुक्यातील रोहाणा इंदुरखा या गावांना जोडणाऱ्या मार्गावरचा पूल वाहून गेला। वर्षभरापूर्वी 30 लाख रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला होता। विदेशी महिलेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये जंगलात साखळ दंडानं बांधलेल्या अवस्थेमध्ये आढळलेल्या महिलेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा। या महिलेवरती सिंधुदुर्गच्या ओरोस शासकीय मेडिकल महाविद्यालयामध्ये सध्या उपचार सुरू। कल्याणमधील भाजप बूथ प्रमुखाच्या मोबाईल शॉपवरती गोळीबार। अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारामध्ये जयेश भोईर आणि पद्माकर मल्ला थोडक्यात बचावले। वर्ध्यामध्ये एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची कॉलेजच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या। महाविद्यालयामधल्या परीक्षेपासून वंचित ठेवल्यामुळे आत्महत्या केल्याचा पालकांचा आरोप। विरारच्या मुलजीभाई मेहता शाळेच्या समोर कारच्या धडकेमध्ये महिलेचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू। आरोपी शुभम पाटीलवरती अर्नाळा सागरी पोलिसांकडून गुन्हा दाखल। उल्हासनगरच्या महाराष्ट्र मित्र मंडळ शाळेमध्ये विद्यार्थिनीची धिंड। विद्यार्थिनी मठ्ठ असल्याचं म्हणत शाळेच्या आवारामध्ये मुख्याध्यापिकेकडून धिंड। अपमान केल्यानं तक्रार दाखल करणार असल्याची मुलीच्या आईची माहिती। नागपूरच्या सावंगा शिवा येथील संत तपकिरी महाराज मंदिरामध्ये चोरी। चांदीच्या पादुका आणि दानपेटी चोरट्यांकडून लंपास। कोंढाळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातून HDFC बँकेचे ATM मशीन पळून नेणाऱ्याला अटक। चोरट्यांनी विहिरीतून फेकून दिलेले मशीनही पोलिसांकडून जप्त। नाशिकच्या मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभाचा वॉल लीक झाल्यानं हजारो लिटर पाणी वाया। रात्री उशिरा वॉलची दुरुस्ती करून पाण्याची गळती थांबवली। नाशिकच्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना टाको वस्तूंपासून बनवलं मिनी ट्रॅक्टर। कोळपणी नांगरणी या कामासाठी शेतकऱ्यांकडून या ट्रॅक्टरचा उपयोग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।